मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ते घर मला आठवतं, अजूनही आठवतं. म्हणजे मला 2 घरं आठवतात. त्यातलं एक त्यावेळी सुद्धा आठवणीतच होतं. ते डोंगरापल्याडच्या गावातलं. आणि दुसरं मी राहायचो ते. डोंगरापल्याडचं गाव चिमुकलं असावं. मी कधी तिकडे गेलो नाही. या गावच्या घराबद्दलही मी कधी फारसं काहीच ऐकलेलं नाही. पण डोंगरापलीकडे एक गाव आहे म्हणूनच त्यात ते घर असावं असं आपलं मला वाटतं. त्याचं असं झालं, आमच्या जुन्या घरात बाहेरच ओटीवरच्या भिंतीवर एक तसबीर टांगलेली होती. तिच्या काचेवर धूळ, कोळ्याच्या जाळ्यातले चिकट तंतू वगैरे दाटलेलं असायचं. आणि त्यात जे काही होतं ते दिसायचं नाही. पण कधीतरी आमचे आजोबा ते चित्र मोठ्या हळुवारपणे पुसायचे. त्यांच्या झुपकेदार पांढऱ्या मिशा अशा वेळी आतल्या हसण्यानं उजळायच्या. तसबीर पुसली गेली म्हणजे त्या काचेतलं हिरवट काळोखी रंगाचं चित्र दिसायचं. म्हणजे पाण्यातून काठावरची झाडी कशी खोल सांडल्यासारखी दिसते तसंच ते चित्र दिसायचं. एक डोंगर होता. डोंगर निळ्या रंगात पार मिसळून गेला होता. डोंगराखाली धुरकट काहीतरी दिसायचं. काय ते सांगता येणार नाही. आणि त्यातूनच एका लाल छपराच्या घराची आकृती दिसायची. किलकिल्या डोळ्यांना दिसल्यासारखी वाटायची ती. आणि त्या घराकडून एक लाल भडक रंगाची वाट हवे ते वळसे घेत निघाली होती. पण पहिल्यांदा त्या वाटेकडे लक्षच जायचं नाही. बस इतकंच होतं ते. त्यातलं ते घर मात्र मला फार आवडायचं. फार म्हणजे फारच. ते चित्र कुणी मुद्दाम काढलेलं असेल, ते काचेत बसवलेलं असेल किंवा त्याला चित्र म्हणतात हे देखील मला त्यावेळी कळत नव्हतं. मला आपलं वाटायचं, रानातल्या कुठल्या तरी झाडावर लागत असावीत असली चित्र. पाऊस कसा सहज पडतो, पाण्यावर बुडबुडे कसे पळापळीचा खेळ खेळतात, तितक्या सहजपणे हे चित्रही कुठल्या तरी भर रानातल्या झाडावर लागलं असेल. अधूनमधून एक शंका यायची, सगळं खरं, पण हे घर कुणाचं, कोण राहतं त्यात? मी खूपदा आजोबांना विचारलं देखील, त्या डोंगराखालच्या घरात कोण उभं राहतं? प्रत्येक वेळी आजोबांनी एकच उत्तर दिलं होतं, तुझी बायको. आजोबा थट्टा करतात हे मात्र मला समजायचं. पण तुझी बायको हे उत्तर दिल्यावर ते खूप वेळ आपलं हसणं मिशांत ठेवून हळूहळू हसत असायचे. मोठ्या चवीनं हसत असत. डोळे बारीक करून माझ्याकडे पाहत असत. मलाही मोठी गंमत वाटायची आजोबांची. विशेषतः त्या पांढऱ्या झुपकेदार मिशांवरून हलकेच हात फिरवून पाहावं असं वाटे. त्या मिशा मला फार आवडायच्या. आजोबा झोपले म्हणजे त्या मिशा पळवून गुपचूप खारीच्या शेपटासारख्या पुस्तकात लपवून ठेवाव्यात असंही वाटे. आजोबांनाही त्या चित्रांतल्या घरात कोण राहतं ते कळायचं नाही. मी विचारलं त्यांना, खूप वेळा विचारलं, पण त्यांनी तिसरंच उत्तर देऊन मला गप्प केलं. आता ते चित्र डोळ्यांसमोर नाही, पण ते घर मात्र डोंगरामागं आहे. ते अजूनही आठवतं. त्यावेळी डोळे कसकसतात. त्यावेळी वाटायचं खूप वेळ आपण त्या काचेकडे पाहतो म्हणून डोळे दुखत असावेत. पण आता मात्र वाटतं ते उगीच दुखायचे. आमच्याच घरामागं बनू आत्तेचं घर होतं. बनू आत्तेच्या आणि आमच्या घरांमध्ये एक केळीची मोठी बाग होती. म्हणजे त्यात इतरही पेरू, पपनस, काही फणस वगैरे झाडं होती, पण खूप होत्या त्या केळीच होत्या. आणि त्या बागेच्या मधोमध वाकडी वाट होती. वाकडी म्हणजे तशी खूप वाकडी नव्हे, पण नाकासमोर चालता येण्यासारखी नव्हे. वाटेच्या कडेलाच बांधून काढलेली राहटाची विहीर देखील. नेहमी कुणीतरी रहाट ओढीत असायचं. कुर्र कुर्र कुई असा आवाज व्हायचा. कधी बनू आत्तेच्या घरची माणसं, कधी आमच्या घरची माणसं विहिरीवरती असायचीत पाणी काढायला. मी बनू आत्तेकडे याच वाटेवरून जायचो. मुकी भागीरथी खूपशी फुलं माळून स्वतःशीच हसत असायची इथं कुठेतरी, विहिरीकडेच. पाणी ओढताना हसायची, भांडी घासताना हसायची, धुणी धुतानाही हसायची. कधी कधी तर विहिरीत कळशी सोडून खोल खोल पाहत राहायची आणि स्वतःच हसायची. मोन्या भागीरथीची हसण्याची खळखळ
हा बागेचा एक भागच होऊन बसला. म्हणजे बागेत केळी सळसळायच्या तशीच भागीही हसायची. कितीही ओरडा, तिला ऐकूच यायचं नाही आणि तिच्याशी बोलावं लागायचं ते खुणांच्या भाषेत. अशा वेळी ती तोंडानं आ आ करायची, हातवारे करायची आणि मग तोंडाला पदर लावून हसत सुटायची. तिला खूप केस होते. त्यांचा ती नारळा एवढा आंबाडा डोकीवरती वळून ठेवायची आणि त्यावर कसलीही फुलं माळायची. पण केव्हा केव्हा हसताना मात्र तिच्या डोळ्यांकडे लक्ष दिलं तर कळायचं की ते डोळे मात्र त्या सगळ्या हसण्यापासून दूर आहेत. ते मोठाले डोळे बघून वाटायचं की भागी खोटं खोटंच हसते आहे. मला मोठं विचित्र वाटायचं तिच्याकडे बघून. बनू आत्तेकडे मालूच्या लहानग्या काकाचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यांच्या खळ्यात अजूनही लग्न मंडप होता. मालू बरोबर मी त्या मंडपातल्या कोपऱ्यात बसून खूप खेळायचो. आजही वाटलं जावं, खेळावं. केळीच्या बागेतून जात होतो. वाटेवरच्या विहिरीमागं मोनी बागी उभी होती. एक एक दगड फुटक्या डोनीत टाकून बोटं मोडीत होती. दोन्ही हातांची बोटं परत परत हिशेब केल्यासारखी दुमडून संपल्यावरती मग ती खूप खूप हसली. विहिरीवरच्या आडव्या बारावरच्या राटावरची दोरी हातात घेऊन हसतच राहिली. दोरीच्या नेढ्यात कळशी अडकवून तिनं विहिरीत सोडली. पाण्यात बुडकन कळशी भरल्याचा आवाज होताच परत फिरून तिनं हास्याचा खळखळाट केला. पाणी केळीखालच्या मडकीत ओतल्यावर परत ती उभी राहिली. पलीकडच्या देवकेळीचं एक फूल डोक्यात घालून विहिरीकडे गेली. तीही एखाद्या देवकेळी इतकीच चित्रासारखी छान दिसत होती. मला वाटलं खुणांच्या भाषेत विचारावं, दगड का परत परत मोजीत होतीस म्हणून. पण मला त्या खुणा येतच नव्हत्या. मी फक्त तिचं हास्यच ऐकत उभा होतो. आज वाटतं की भागीचं हास्य म्हणजे तिचं बोलणं होतं आणि मी हे कळण्याइतका त्यावेळी मोठा नव्हतो. मी बानू आत्तेच्या मागील दारी गेलो तर बानू आत्ते मागील दाराच्या पडवीत उखळाकडे डोक्याला पट्टी बांधून मान खाली घालून बसली होती. मी हाक मारली तरी ती बोलेच ना. दररोजच्या सारखी मऊ आवाजात काही विचारीना. नेहमीची कसलीच ओळख त्या मुद्रेवरती दिसेच ना. मी परत परत हाका देऊनही ती गारगारच राहिली. गणपती पाण्यात बुडल्यावर त्याचा रंग भुळभुळ घसरून जातो तसं ते तोंड दिसलं आणि त्यात आणखी बनू आत्तेचं वितभर रुंदीचं पांढरी पट्टी डोकीला बांधली होती. मी पटकन विचारलं, अगं ते काय झालं तुला? पण यावरती अक्षरही बोलली नाही. फक्त जमिनीवरच डोळे लावून बसली. मी परत तिला तोच प्रश्न केला तरी ती बोलली नाही. अगदी दोन्ही ओठ गच्च मिटून घेतले होतं तिने. नाकाची बोंडी लाल झाली होती. मला काही समजेच ना. हिचं असं झालं तरी काय? ही पडली असेल का कुठं? की डोकं दुखतं हिचं? माझीही कधी कधी दाढ भयंकर फोडायची. बनू आत्यानं तर एकदम अबोलाच धरला होता. मी सुद्धा मग तिच्या समोरच उभा राहिलो. मनात येत होतं की बोलेल आत्ती, काहीतरी सांगेल. पण बराच वेळ झाला तरी ती गप्पच. मग मात्र मी खाली बसलो आणि विचारलं, अगं अत्ते. पुढचे शब्द तोंडाबाहेर पडण्याआधीच तिने एकदम वर बघितलं. त्या डोळ्यांत पाणीच पाणी भरलं होतं. तिनं वर पाहिल्याबरोबर डोळ्यांतलं पाणी कोसळलं. पापुद्रे उठलेल्या जमिनीवरती टपटपा थेंब पडले आणि नकळतच माझेही डोळे दुखायला लागले. मला अगदी पळून जावंसं वाटलं तिथून. मी खालच्याच मानेनं उठून उभा राहिलो. माझ्याही मनाला मार लागला होता. मी गुपचूप तोंड दाबून आत गेलो. त्यांच्या घरात नेहमीच आपला ओला गार काळोख असायचा. त्या काळोखाला कसला तरी वास सुद्धा यायचा आणि तरीही त्या तसल्या काळोखातून सगळं अगदी स्वच्छ दिसायचं. आत्ता काळोखातून नाटक कसं अगदी छान दिसतं तसंच. पण त्या दिवशी मात्र माझ्याही डोळ्यांना काहीतरी होत होतं. मी दोन्ही बाजूंच्या खोल्यांमधून चालू लागलो. प्रत्येक खोलीत डोकावत होतो. पण पहिल्या 2-4 खोल्या नुसत्या काळोखानंच भरलेल्या होत्या. त्यातल्या भाताच्या उंच गोल मुढ्या अधिकच फुगल्यासारख्या दिसल्या. पुढच्या एका खोलीचं दार अर्धच लावून घेतलेलं होतं. मी पाय न वाजवता दाराकडे थांबलो. आत पाहू लागलो. कंकणांचा अगदी मंद आवाज कानांवर पडला. मालूचे लहानगे काका आणि काकी एकमेकांच्या अगदी जवळजवळ उभी होतीत. काका काकीच्या तोंडाकडे आपले पाहतच होते. मी कधी कधी ओटीवरच्या तसबिरीकडे पाहायचो तसे अगदी तल्लीन होऊन पाहत होते. काकीच्या गालावरून हळुवारपणे हात फिरवित होते.
आमचे आजोबा तसबिरीची काच पुसायचे, तेही इतक्याच हळूवारपणे. मग तर काका कुठले आणि काकी कुठली हेही मला ओळखता येईनासं झालं. कधीकधी चांदण्यात आमच्या खळ्यातल्या म्हाताऱ्या आंब्याच्या फांद्याच्या सावल्या पडायच्या. मी ओळखण्याचा प्रयत्न करायचो की ही कुठल्या फांदीची सावली आणि ही कुठल्या. अगदी तसंच वाटत होतं. काकांनी काकीला अगदी वेगेत घेतली तेव्हा तर मला शंकाच उरली नाही. नक्कीच, नक्की या दोघांचंही अंग भयंकर दुखतं आहे. या घरातल्या माणसांना झालंय तरी काय? आत्यानं कपाळ दुखतंय म्हणून पट्टी बांधली होती आणि ही एकमेकांची अंग मी आजोबांचे कधी कधी पाय दाबतो तशी दाबीत होती. मी मग पुढे गेलो. अगदी टोकाच्या खोलीत डोकावलो. मग मालूची आजी कपाळ जवळजवळ जमिनीलाच टेकून बसली होती. तिचे कापसाहून पांढरे झालेले केस तेवढे दिसत होते. तिच्या भोवती मालूचे थोरले काका काकी वगैरे मंडळी बसली होती. काकांनी आजीला पाठीमागून धरली होती आणि एकीकडे स्वतःचेही डोळे धोत्राच्या सोग्यानं पुशीत होते. त्या खोलीतल्या समोरच्याच कोपऱ्यात मालूची चुलत भावंड भिका अच्छा तोंडावरती हात ठेवून उभी होती. आजीच्या नाकातून शेंबडाची धारच लागली होती आणि काकी मधूनच एखादा हुंदका देत होती. मालू आपली पोटाशी पाय घेऊन गुपचूप बसली होती. मला काही आत जाण्याचा धीरच झाला नाही. मी उंबऱ्यावरूनच मागं परतलो आणि मागील दारच्या बनू आत्तेचा चेहरा आठवून माघारा फिरलो. तो थेट ओटीवरच्या झोपाळ्याकडेच येऊन उभा राहिलो. मनात काहीतरी चमत्कारिकच येत होतं. काहीतरी जडजड वाटत होतं. काय ते मात्र कळत नव्हतं. मला मग माडीवर जावंसं वाटलं. मालूचे बाबा खाटेवरती पडलेले असतील त्या घड्याळाखाली म्हणून बाहेरच्या जिन्यानं हलकंच वर गेलो. तर तिथं त्या खाटेवर कुणीच नव्हतं. पायांखालच्या फळ्यावरती मात्र मोसंब्याच्या साली, आल्याचे तुकडे, कांदे वगैरे पडलं होतं आणि खाटेवर टांगलेलं मोठं घड्याळ टकटक करीत होतं. समोरच्या लहानशा खिडकीचं दार तसंच उघडं होतं. या सगळ्या माणसात मालूचे बाबा नाहीत कसे? मला मोठाच अचंबा वाटला. खिडकीतून मग मी बाहेर डोकावलो. मला दूरच्या विठोबाच्या देवळाचा कळस दिसला. माडांची बाग उन्हात खूप मोठी दिसत होती. पण सगळंच कसं गुपचूप उभं असल्यासारखं, दुखल्यासारखं भासत होतं. मला तर वाटत होतं या घड्याळांना आपले टणाटणा टोलेच द्यावेत, सारखे टोलेच द्यावेत त्यानं. पण तेही काचेतल्या काचेत टिकटिकच करीत होतं. खाटेवर नेहमी झोपणारे मालूचे बाबा कुठे प्रवासाला तर गेले नसतील ना? पण त्यांना एकट्यानं कसा प्रवास झेपला असता? ते फारच दुबळे झाले होते ना. कुणी मोठ्यानं बोललं, पाय वाजवले तरी ते ओरडायचे. मी कधी आलो तर मला सांगायचे, बाळा ती खिडकी तेवढी लावून घे रे, बोका येताना त्या खिडकीतून. काळा काळा बोका आहे तो. मी हळूच खिडकी लावून घ्यायचो. मग मात्र डोळे मिटून ते पडून राहायचे. त्यांचं सगळंच अंग पांढरं पांढरं दिसायचं. त्यांना ते घड्याळ मात्र आवडायचं. कधी कधी ते नुसती घड्याळाची टिकटिकच ऐकत असायचे. बोटं हिशेब केल्यासारखी मोडत अशा वेळी. कानोसा घेतल्यासारखे एकीकडे तर एकीकडेच पाहत राहायचे. आता मात्र ती माडी कशी अगदीच रिकामी होती. माडी कसली? एकच खोली. पण असली माडी आमच्या घराला नव्हती. मला म्हणूनच तिकडे जावंसं वाटायचं. मालूचे बाबा मात्र माझ्याशी झेपेल तसं बोलायचे. एकदाची गोष्ट आठवते. ते मला इकडे तिकडे पाहून म्हणाले होते, बाळा आत्तेखाली कुठं असते? असते स्वयंपाक खोलीत की. तुमच्याकडे सुद्धा जात नाही का ती? नाही, पण कधी कधी येते बघा. आजोबांना पंचांग विचारते. काय काय विचारते रे? मला नाही माहिती. हे बघ, मला त्यांनी अगदी जवळ बोलावलं आणि कानात कुजबुजतात तसं म्हणाले. तिला मी वर बोलावले म्हणून सांगशील का तू? हो सांगतो की, पण कुणाला कळता कामा नये. सांगू नकोस हा कुणाला बाळा. मी मानेनच होकार दिला. आत्याला हळूचकन मी खालून बोलावून आणलं. पण मग आत्यानं मला खुणेनच जा म्हणून सांगताच मला त्या दोघांचाही राग आला. मी आपला तिथून निघून गेलो. मालूचे बाबा कुठं गेलेत कोण जाणे. मला फक्त इतकंच कळलं की ते कुठंतरी गेलेत आणि सगळ्यांचं काहीतरी दुखतंय. खाटेवरचा बिछाना कवळून ठेवलेला होता. पण मग डोळे ओले होऊन यायला लागले. मालूचे बाबा कसे एकट्या एकट्यानं चालताहेत, मध्येच तोल जाऊन लटपटत आहेत. शेगलाच्या कांड्यांसारखे पाय कसे टिकणार जमिनीवरती? वाऱ्यानंही धबदिशी पडतील असलंच काहीतरी दिसू लागलं. घड्याळ आपलं टिकटिकत होतं. लहानशा खिडकीतून ऊनगार वारं येत होतं.
मी खिडकीतून खालच्या उतरत्या छपराकडे पाहिलं. साऊ मांजरी खुशाल पासलली होती आणि तिचं थोडं मोठं झालेलं करड्या लवेचं पिल्लू तिच्या अंगावरती उड्या मारित होतं. पण साऊ आपली मज्जेत म्याव करीत होती. साऊ कुठंही पडलेली असे सुस्त होऊन. मी जिन्यावरून खाली उतरलो. कडीपाटाचा झोपाळा एखाद्या बाकासारखा स्तब्ध होता. खळ्यावरच्या लग्न मंडपातल्या कोपऱ्यात जाऊन गुपचूप बसावसं वाटू लागताच मलाही भीतीच वाटली. आपलंही अंग दुखेल या भयानं मग मी सरळ घरचीच वाट धरली. मी पुढच्या दारानं घरी आलो तर दारातच आजोबा भेटले. खांद्यावर पंचा टाकून बनू आत्तेच्याच घराकडे ते जात होते. कुठं गेला होतास? ते घोगऱ्या आवाजात गुरगुरल्यासारखे रागावले. मी फक्त त्या घराकडे हात केला. का? कुणी सांगितलं होतं? आंब्याचा टाळ मेला. जा अभ्यासास बैस जाऊन. गाव झोळा बापसासच कळवतो तुझ्या मुंबईस. आजोबा दरडावणीच्या आवाजात बोलले म्हणजे त्यांच्या मिशा खूपच फुगल्यासारख्या दिसायच्या. मी अशा वेळी त्यांच्याकडे फारसा पाहत नसे. हातले का? अशी नेहमीप्रमाणे मान उडवून ते पंचांची निरी हातात धरून मग हळूहळू निघून गेले. मी दप्तरातली पाटी खसकन ओढून घेतली. आजोबा गेल्यावर मी पाटीवर नुसता डोंगरच काढीत बसलो. त्या घरी काहीतरी घडलं होतं आणि त्यातलं अक्षरही कुणी आपल्याला सांगू नये. डोंगर काढून पुरा झाल्यावर त्यावरून रेघोट्या उडीत राहिलो. 1 2 3 4 5 खूप खूप आडव्या तिडव्या वेड्या वाकड्या रेघोट्याच रेघोट्या. डोंगरावर धुक्यासारख्या त्या पसरत होत्या. दगडी पेन्शिलीतून पांढऱ्या शुभ्र धुक्याच्या ओळी स्त्रवत होत्या. मनाची समाधानी होत नव्हती. काळ्या कुळकुळीत पाटीवरची ती दुधाळ गिचमीड माझ्या मानेवरती धोंड ठेवून कुणीतरी गिरवीत होतं. थोड्याच वेळात डोंगर दिसायचा बंद झाला आणि सगळी पाटीच दुधाळ पांढरी होऊन गेली. एकही रेघ तिथं मग शिल्लक ठेवली नाही मी. बोटांनी हळूवारपणे सगळ्याच रेषा पुसून काढल्यावर हाताला पांढरी पुटं चढली आणि पाटीचा रंग बनू आत्तेच्या कपाळासारखा दिसू लागला. माझे डोळे आतून फुटू लागले आणि त्यातून समोरची तसबीर अधिकच अंधुक दिसू लागली. त्या डोंगरातही धुकं पसरलं होतं. मी मग पाटी तिथंच ठेवली आणि आईकडे गेलो. आई नेहमीच आपली काहीतरी उद्योगात असायची सदानकदा. आजही मला आईची आठवण आली म्हणजे ते भांड्या कुंड्यांनी चकाकणारं स्वयंपाकघर आठवतं. आईच्या गोऱ्या तोंडावर कुठंतरी नेहमीच काळं लागलेलं असायचं. कधी ते नाकाच्या बोंडीला तर कधी डाव्या किंवा उजव्या गालावर, कधी हनुवटीच्या जरा बाजूला किंवा कधी कपाळाला. मी विचारायचो, आई आरसा आणू का? पण आई एखाद्या वेळी आरसा आणायला सांगायची. एखाद्या वेळी चल रे मेल्या म्हणून तो प्रश्नच उडवून लावायची. आई आत्ताही तशीच वावरत होती. खिडकीकडे उभी राहून मावशीच्या घराकडे पाहत होती. मी विचारलं, आई तिकडे? आई चटकन वळून ओरडली, तिकडूनच आलास ना रे? होय. त्याच कपड्यांनी घरात फिरतोयस? तिनं माझ्या बकोट्याला धरलं आणि मला फरफटावीत ओढीत मागील दारच्या विहिरीकडे घेऊन गेली. मोन्या भागीरथीला खुणांच्या भाषेत माझ्या डोकीवरती 4-5 कळशा ओतायला सांगून ती त्याच वाटेनं पुढं आत्तेच्या घराकडे वळली. मी केळी खालच्या पायरीवरती उभा होतो. सगळे कपडे काढून मी पलीकडे ठेवले होते आणि मोनी भागीरथी कळशी पाण्यात सोडून हसत राहिली होती. इतकी का हसायची? कुणी तिला हसवायचं का? काही समजलंच नाही त्यावेळी. आता फक्त ते टपोरे शून्य डोळे आठवतात. ती हसायची पण ते डोळे आपले दूर उभे राहायचे, घाबरल्या बावरल्यासारखे. म्हणजे एखाद्या सूर्यप्रकाशानं भरलेल्या खोलीत 2 काळुकी कोपरे असावे तसंच काहीसं होतं ते. माझ्या डोकीवर भडाभडा कळशी ओतून ती माझ्या अंगाला साबण लावू लागली. मला त्यावेळी वाटायचं, साबणापेक्षाही मोण्या भागीरथीचे ते गोरे लालसर हातच अधिक मऊ असावेत आणि फेस त्या हातांचाच निघत असावा. मला अगदी उभ्याचा उभा साबणाच्या गरगरीत पांढऱ्या फेसानं भागीनं फुलवून टाकलं आणि ती गदागदा हसतच राहिली. डोळे सणसणून चिमचिमले तेव्हा मी चिडलो आणि हातवारे करू लागलो. तेव्हा भागीरथी आणखीनच हसू लागली. कळशांवरती कळशा माझ्या डोकीवरती रित्या होऊ लागल्या. डोळ्यांसमोरच्या पाण्याच्या पडद्यातून मोनी भागीरथी एखाद्या वेड्या माणसासारखी दिसत होती. तिनं माझं अंग कोरडं करताच मी तिला खुणेनं विचारलं, त्या घरी काय ग झालंय? भागी क्षणात स्तब्ध झाले आणि तिचे ते टपोरे शून्य डोळेच तेवढेच उघड झाप करू लागले. तिनं मग खालचा ओठ पुढं आणून 5 बोटं हवेत हलवली. आकाशाकडे बोट दाखवून मग तिनं कळशी विहिरीत सोडली.
मला त्या तिच्या खुणांच्या भाषेत काही थोडी अनर्थाची चाहूल लागली, पण स्पष्ट तर काहीच झालं नाही. मी मग सरळ अंगणात आलो आणि दुपारच्या उन्हातून रोजच्या सारखाच विठोबाच्या देवळाकडे गेलो. मी गाभाऱ्यासमोर उभा राहून वर पाहत घंटेकडे झेप घेऊ लागलो. रोजच्या सारखाच उड्या मारल्या. स्वतः भोवती फिरून मी उड्या मारायचो, पण एकही उडी घंटेतोपर्यंत कधी पोहोचली नाही आणि माझे हात मोडकेच राहिले. मग काही मी विठोबाला नमस्कार घातला नाही. मी तसाच आपला हिरमुसल्या मनानं नगारखान्याचा जिना चढू लागलो. अगदी वरच्या पायरीवर पुढचं पाऊल पडलं आणि मग मागचं मागच राहिलं. मी उभाच राहिलो. माडीवरच्या पिंपळाच्या सावलीत एक माणूस पाठमोरा बसला होता. काळ्या पाठीवर चिंध्या सुटल्या होत्या आणि कमरेला एक कसला तरी फडका गुंडाळलेला होता. माथ्यावर केसांची मळकी गुंतावळ झाली होती. मी पहिल्यांदा थोडा घाबरलोच. मग थोड्या वेळानं हलक्या पावलांनी पाठीवरती हात दुमडून त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. माझे डोळे अधिकच किलकिले झाले होते. रात्रीच्या वेळी माझीच सावली मला दिसली म्हणजे माझे डोळे असेच किलकिले व्हायचे आणि मला अधिकच एकटं एकटं वाटायचं. पण त्यामुळं माझी सावली माझ्या चांगलीच लक्षात राहून जायची. आत्ताही तेच तसंच घडत होतं. मी त्याला पाहत होतो आणि पाहता पाहता भीतही होतो, पण त्यामुळेच त्याचा ठसा मनावरती स्पष्ट उठत होता. काळोखातल्या मिणमिणत्या काच काजळलेल्या कंदिलासारखाच तो माणूस दिसत होता. खडकासारखा चेहरा होता आणि डोळे बंद होते. त्यानं डाव्या कानावर हाताचा तळवा धरला होता आणि तोंडाचा आ वासला होता. विचित्र, अगदीच विचित्र. या गावातलाच नव्हे, कधी पूर्वी कुठं दिसलाही नाही. आजोबांच्या कहाणीत कधीतरी असा एखादा माणूस असायचा, म्हणजे घरदार नसलेला, देवळात फिरणारा. पण मला चटकन चित्रातल्या घरातून हिता आल्यासारखा वाटला. पण कानावर हात का धरला ह्यानं आणि डोळे तरी अगदी मिटून का बसलाय तो? गाताना गावचे लाडोबा हरदास कानावरती हात ठेवायचे, तोंड वेडवाकडं करून गायचे, पण हा तर न गाताच कानावरती हात ठेवून बसलाय गडी. याचा कान तर दुखत नसावा ना? पण तोंडावर आठ्याही नव्हत्या. ते आपलं शांत होतं, काही कळत नव्हतं. मी मग कठड्याकडे गेलो. पिंपळाची एक फांदी अगदी माडीच्या कठड्यावरती टेकली होती. त्या फांदीची 2-4 चमकती पानं खुडून मी खाली सोडून दिली. तशी मी नेहमीच पानं खाली टाकायचो. का खुडायचो मी पानं ते समजत नव्हतं. आत्ताही आठवत नाही म्हणा, पण त्या केवढ्या तरी झाडाची एक फांदी माझ्या अगदी हाताला मिळाली होती. मी तिची आपली पानंही खुडायचो. पान खुडता खुडता आवाज ऐकू आला. त्या बाबाच्या दिशेनंच तो आवाज येत होता. जड जड आवाज होता तो. म्हणजे खूपसे भुंगे लाकडी बार पोखरताना आवाज करतात ना, अगदी तसलाच आवाज होता तो. मी वर पाहिलं, पण वरच्या आडव्या बारावर शेपटा फुलवून एक खार बसली होती. खाली डोकावून पाहत होती. भुंगे मात्र दिसलेच नाहीत. मग मी बाबाच्या अगदी जवळ येऊन उभा राहिलो. हो, नक्की त्याचाच होता तो आवाज. पोटात छपवून ठेवला होता त्यानं. बाहेर फुटूच देत नव्हता, पण घशाकडे घुटमळत राहिला होता. मला वाटलं बाबाच्या पाठीला कान लावावा आणि ऐकावं, पण तेवढा धीरच झाला नाही. मी फक्त ऐकतच राहिलो. भुंगे बार पोखरीत नव्हते. बावाच आतल्यात घुमत होता. माडीच्या वळचळणीतले पारवे कुठं गेले होते कोण जाणे. खार मात्र अजून बारावरती बसली होती. मला घरच्या ओटीवरचं चित्र दिसू लागलं. ते घर दिसू लागलं. मागचा डोंगर दिसू लागला. काहीतरी एकासारखं दुसरं दिसू लागलं. एकासारखं दुसरं ऐकू येऊ लागलं. मी मग तिथून उठलो आणि घरी आलो. कानात ती जड भुणभुण होती. बुवांची चिंध्यांनी भरलेली काळी पाठी दिसत होती. या, गाव झोळून आला का? आजोबांनी सुपारी तोंडात टाकली. आजोबा, मी एक गंमत पाहिली हो. बायको पाहिलीच वाटतं. नाही हो, विठोबाच्या देवळात एक बाबा आलाय. हा, कसलासा आहे? दाढीवाला आहे. नगारखान्यात बसलाय. कानावरती हात ठेवून बसलाय. तोंड सुद्धा उघडच टाकलंय त्यानं. मी झेपेल तसं आजोबांना सांगितलं, पण आवाज ऐकला त्याबद्दल मात्र मी काहीच त्यांना सांगितलं नाही. मी फक्त त्या भिंतीवरच्या तसबिरींकडे पाहत राहिलो. फिकट हिरवी काळोखी दिसली मला. माझे डोळे थोडे गार झाले. मला तो भुंग्यांच्या भुणभुणीसारखा सूर कानातच असल्यासारखा वाटला. मी मग आजोबांकडे पाहिलं. त्यांनी कोपऱ्यातली काठी घेतली आणि पंचा खांद्यावरती टाकला. पायात जुतं सारून ते घराच्या. मी येऊ का? कुठं? देवळात. नको, बघतो कोण आहे ते.
आणि ते निघूनही गेले. मला उगीचच वाटत राहिलं की आजोबा त्याच्यावरती चिडणार तर नाहीत ना. तो धुळीच्याच पायांनी नगारखान्यात बसला होता आणि शिवाय तो नुसता काष्टी लावून आणि फाटका सदरा घालून बसला होता. त्याला आजोबा उठवून घालून तर नाही ना देणार. माझा जीव उगीचच खालीवर झाला. झोपायाचा झोका एकदमच खूप वर चढावा आणि गपकन डोळे मिटावेत तसे डोळेच मिटले मी. मग मला खूप खूप भूक लागली. मी आत गेलो तर आई चुलीकडे बसून होती. कुठं रे भटकत असतोयस? देवळात गेलो होतो ग. जेवायचं नाही का तुला? वाढ, खूपच भूक लागले मला. आणि आईनं वाढलेलं जेवून मी परत ओटीवर आलो. आजोबा काय बातमी घेऊन येत आहेत हाच विचार मनात होता. मग कधीतरी मी चटईवरच लोळता लोळता झोपी गेलो. कातर वेळेला मला आजोबांनी जागा केला. उठा उठा राजेश्री, तुमचा बावा पाहिला बरं आम्ही. आजोबा गमती गमतीनं मिशांतल्या मिशांत हसत सांगत होते. मी डोळे चोळीत चोळीत उठून बसलो. आजोबा काच नेहमीप्रमाणे स्वच्छ पुसून कंदिलात बसवीत होते. रातभर तिथंच बसणार का हो? कोण? तो बावा. मग काय तुमच्या पांघरुणात घेणार आहात होय त्याला? आजोबांनी नेहमीसारखंच विचित्र विचारलं होतं. पण मला वाटलं हलकेच एखादी चादर नेऊन त्या बाबाच्या अंगावरती टाकावी. अगदी लांबून कंदिलातली वात कोरीसारखी उजळली आणि ओटीभर गारसा प्रकाश पसरला. कुठून आला तो? कोण? तो बावा. आला लांबून, तुझ्या बायकोच्या गावाहून. निरोप घेऊन आलाय तो. तिनं लवकर लवकर बोलावलंय तुला. मग काय, जाणार ना तिकडे? मला फटकन रागच आला. नेहमी नेहमीच ही थट्टा काय? तुमच्याच बायकोच्या गावाहून आलाय तो. मी सणकन बोलून गेलो. कुणाच्या? माझ्या? आजोबा उंच उंच आवाजात हसू लागले. त्यांच्या झुपकेदार मिशा अधिकच फुगलेल्या दिसू लागल्या. हसतच राहिले आपले. आई येऊन दारावर उभी राहिली तेव्हा मात्र माझ्या पोटात खळी पडली. भरली आता आपली कंबक्ती. आईला आजोबा सांगणार. त्यांच्या बायकोच्या गावातून बावा आल्याचं मी त्यांना सांगितलं म्हणून. पण आई समोर दिसताच आजोबांचं हसणं थोडं उतरलं. काय ते? आईनंच विचारलं. काय कुठं? आजोबा हळूहळू हसत म्हणाले. हसता आहात का? नाही गो, काय नाही, पोराचं आपलं कौतुक. पोराला लाडूबाई करून ठेवा अगदी. शेजारची काय म्हणतील? हेतून सगळं ऐकू जातं त्या घरी. आता हसायला आलं त्याला काय करू मी? आजोबांच्या मिशानाडचं हास्य अजून उकळी फोडू पाहत होतं. त्यांनी ते आवरून धरलं. शेजारच्या घरी ऐकू गेलं तर त्यांना काय वाटेल? पण शेजारच्या घरी एवढं काय झालं होतं ते मला मात्र कुणी सांगत नव्हतं. बावा कुठून आला तेही आजोबा माझ्यापासून लपवून ठेवीत होते. मी त्या सगळ्यांपासून बऱ्याच अंतरावरती वावरत होतो. त्यांच्या गुप्त जगात जायची मला परवानगीच नव्हती. अंतरावरती त्या चित्रातल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं ते घर कुणाचं हेही मला कुणी सांगणार नव्हतं का? आणखीन काही न सांगता आजोबा मात्र उंच उंच हसले. शेजारी ऐकू जाईल अशी धमकी आईनं देताच मात्र आजोबा हसायचे थांबले. पण तेही मोठ्या नाईलाजानंच. आई घरात गेली तेव्हा आजोबा मला हलकेच म्हणाले. बापूस आला तुझा मुंबईहून म्हणजे सांगणार हो. हा कार्टा माझ्या बायकोचा उद्धार करतो म्हणून. लेका माझी बायको ती तुझी आजी नव्हे का? मी पाहिलीच नाही की तिला. तू कशी पाहणार सांग? ती देवाघरी गेली बेटा. तू एवढासा 3 महिन्यांचा होतास तेव्हा. देवाघरी? हो, देवाघरी. खूप लांब असतं का होते? होय ना. कसलंच घर असतं ते? असतं आपलं साखरेचं, गोडधोड असतंय बघ. सगळीच माणसं जातात होय तिथं. होय तर. मीही जाणार का हो? नाही नाही, तू तू नाही जाणार. मीही नाही जाणार. चल चल, आपलं तोंड धुवून परवसा म्हणायला बैस बघू आधी. आणि आजोबा घाईघाईनं उठले. त्यांनी मोठ्या ममताऊपणे माझ्या डोळ्यांना पाणी लावलं. पंचाच्या निरीनं त्यांनी माझ्या डोळ्यांचं पाणी टिपलं. आजोबा यावेळी खूपच वेगळे वाटले. ते भेदरल्यासारखेही दिसले मला. त्यांच्या झुपकेदार मिशांतलं मघाचं हसू यावेळी पार मावळून गेलं होतं. खळ्यातल्या काळोखातलं आंब्याचं म्हातारं झाड कसं नेहमी सुम्म उभं आहे तसंच वाटलं मला आजोबा यावेळी. त्यांच्या मनात काय चाललं होतं ते कोण जाणे. ते स्तोत्र मोठमोठ्यानं गुणगुणत शतपावल्या घालीत होते. मी परवसा म्हणत होतो. आई स्वयंपाकघरातून मोण्या भागीरथींशी खुणा करकरून बोलत होती. या मेलीला ऐकू जात नाही, बोलता येत नाही. आ हा आ हा काय डोंबल तुझं? अगं मेले, तुझ्याशी तुझ्या भाषेत बोलता बोलता मी मरून जाईन बघ एकदाशी. हे तरी तुला कुठं ऐकू जातंय? आजोबा मध्ये स्वतःशीच बोलले. आणि ते खरंही होतं. मी परवचं थांबून विचारलं. आजोबा, मोनी भागी दगड का मोजते डोनीतले?
अरे नवऱ्या घरी जाण्याचा दिवस कधी येतोय त्याची वाट पाहते ती. पण दगड मोजून कसा येणार तो दिवस? येईल हो येईल. दररोज एक दगड टाकते ती. दगड टाकता टाकता कधीतरी येईलच की. मला काही हा हिशेब समजला नाही. मी मग कसं तरी मनाचं समाधान करून घेतलं आणि मग दुसरंच काहीतरी विचारलं. मोनी माणसं बोलतच नाहीत का हो? नाहीत म्हणूनच त्यांना मोनं म्हणायचं. पण आम्ही कसं मध्ये मध्ये बोलत नसतो, त्यावेळी आम्हीही मोनीच असतो की. हुशार आहात हो, हुशार आहात. आम्ही तुमचे आजोबा उगाच झालो, नातूच व्हायला हवे होतो. मी मात्र घाबरलो. आता आजोबा हसायला लागतील आणि मग आई बाहेर येईल. यावेळी मात्र आपली धडगत नाही. पण आजोबा काही हसले नाहीत. मीही परत परवचेस आरंभ केला. पण मनातल्या मनात खूप चाललं होतं. मोनी माणसं फक्त झोपेत बोलत असतील, ऐकायला हवं एकदा. पण ती काही झोपायला आपल्याकडे असत नाही. रात्री केव्हा तरी ती आपल्या घरी जायची. पदराखाली जेवायचं ताट घेऊन जायची. तिचं घर होतं विठोबाच्या देवळाकडेच. माडांच्या बागेच्या एका कुशीला एक कौलारू छप्पर अजूनही असेल. त्यात तिचा म्हातारा बाप आणि ती राहायची. म्हातारा सनई वाजवायचा. विठोबाच्या देवळातली सकाळ संध्याकाळ ऐकू येणारी नगाऱ्याच्या आवाजातली सनई वाजवायचा तो म्हाताराच. खूप वाकला होता. ओणव्यानं चालायचा. त्याला मोन्या भागीरथीशिवाय आणखीन कुणीही नव्हतं. निदान मला तरी माहीत नव्हतं. आमच्या घरी केव्हा तरीच यायचा. त्याच्या कपाळावरती मोठा थोरला गंधाचा वाटोळा टिळा असायचा. त्याच्या तंगड्या सगळ्या देहाहून लांब होत्या. त्या 2 काटकुळ्या तंगड्यांवर वाकलेला देह घेऊन तो काठी टेकीत टेकीत चालायचा. आमच्या घरी केव्हा केव्हा तरीच यायचा. विचारायचा, भागी सासरे कधी जाणार? गोवाण टाकले तिला. माझी अशी कल्पनाच होऊन बसली होती की भागी झोपेत खूप बोलत असावी आणि ते बोलणं तिचं तिलाही ऐकू येत नसावं. पण याबद्दल आजोबांना विचारणं कठीण नव्हे. असा शहाणपणाचा विचार करून मग स्वस्थ बसून राहिलो. कारण माझा परवचा संपला होत्या. आजोबा शतपावल्या घालीत होते. कंदील आपला नेहमीसारखा तेवत होता. कुठून एवढा प्रकाश त्यानं साठवला होता ते न कळे. हळूहळू रात्र चढत गेली. मी ओटीवर आजोबांच्याच पांघरुणात पडलो होतो. आजोबांचा एक हात माझ्या पाठीवर होता. कंदिलाची वात त्यांनी नेहमीसारखीच बारीक करून ठेवली होती. उशीवरची तसबीर त्या मंद प्रकाशात चमकत होती. त्या घरीही निजानीच झाली असेल. बनू आत्तेच्या घरीही लोक डोकीवरती पांघरुणं ओढून बसली असतील, झोपली असतील. नगारखान्यातला बावा सुद्धा. पण तो झोपेल कसा? त्याला अंथरूण तरी कुठं होतं झोपायला? शिवाय तो तर कानावर हात ठेवून बसला होता. तो अजूनही तसाच बसला असेल. कुठून आला होता कोण जाणे. तोंड उघडच टाकून बसलाय बापडा. आणि त्याच्या छातीत खूपसे भुंगे भुणभुणत आहेत. मला झोप कशी येतच नव्हती. दररोजच्या सारखा काळोख मात्र दाटला होता. त्यात कंदील होता, पण माझ्या डोळ्यांत मात्र झोपेचा टिपूसही नव्हता. मी मग डोळे गच्च मिटून घेतले, पण माझ्या डोळ्यांसमोर सावल्या सावल्या पडत होत्या. कसल्या कसल्या होत्या त्या कोण जाणे. पण वाटायचं त्या बाबाच्या पाठीवरच्या चिंध्यांवरून उतरून लांब लांब सरकत आल्यात. बनू आत्तेही त्या बाबाच्या पाठीवरची एक चिंदी फाडून आपली डोकी करकचून आवळून बांधित होती. मोनी भागीरथी खूप उंच उंच सुरात हसत होती. पण त्या टपोऱ्या सुपारी एवढ्या डोळ्यांत काही केविलवाणं काय ते त्यावेळी मला कळलं नाही. आता कळतं, पण तरीही सांगता येणार नाही. काही केविलवाणं होतं आणि ती विठोबाच्या पायावरची सगळी फुलं माळीत होती. सगळी डोकीच फुलांनी व्यापली होती. आईच्या गालावरचं काळं आपलं तसंच होतं आणि मालूच्या घरात सुद्धा कुणी यावेळी जागं नव्हतं. खळ्यातल्या काळोखातलं मुळाशी मोठी ढोल असलेलं आंब्याचं झाड मला ओटीवरच्या रिपींतून पुसटसं दिसलं. पण मी तर डोळे गच्च मिटून घेतले होते. आजोबाज दररोजच्या सारखे घोरत नव्हते. मी वळून पाहिलं तर तेच मला म्हणाले, झोप बेटा, जागाच आहेस? भीती वाटते का रे? नाही. मी अधिकच त्यांच्या कुशीत शिरलो. तो बाबा झोपला असेल का हो? होय बाळा, झोपला असेल. काळोख पडला म्हणजे कुणी जागं राहत नाही. कुठून आलाय तो? आलाय खूप लांबून. म्हणजे अगदी लांबूनच का? होय बेटा, तू झोप बघू आता. उद्या बघू त्या बाबाचं काय करायचंय ते. पण तुमच्याशी बोलला का हो आजोबा? तुझ्याशी बोलला का? नाही. त्यानं आपल्या कानावरच हात ठेवलाय. देव माणसांपैकी असेल तो. देव माणसं कुठून येतात हो आजोबा? देवाघरूनच का? होय. म्हणजे त्या आपल्या डोंगराखालच्या घरातून? हे पहा, मी तुला उद्या सांगेन. तू झोप बघू आता. आजोबा थोडेसे पिरंगून म्हणाले. थोपटू लागले. त्यांना पुढं काही सांगायचं नव्हतं का?
पण यावेळी ते खूप खालच्या आवाजात बोलत होते. आजोबा असे इतक्या मऊ आवाजात कधी बोलायचेच नाहीत, पण कधी कधी बोलायचे. त्यांचा हा असा आवाज ऐकला म्हणजे मला अधिक अधिक विचारावंसं वाटायचं. पण मग आजोबा मध्येच गप्प व्हायचे. त्यांना कंटाळाही येत असावा माझा कदाचित. आजोबांच्या कुशीत मग मी केव्हा झोपून गेलो हेही मला कळलं नाही. असेच काही दिवस मध्ये गेले असावेत. बनू आत्तेची मालू आता आपल्या घरातून खेळण्यासाठी आमच्याकडे यायची. त्या घरात मी त्यानंतर फारसा कधी गेलोच नाही. पण मालू यायला लागली इकडे, खेळायला लागली, मातीची घरं बांधू लागली. आंब्याच्या झाडाखाली मालू आपली एकटीच खेळायची. आमच्याच घरात असायची येऊन जाऊन. तिच्याबरोबर मी फारसा कधी खेळलो नाही, पण ती मात्र मला खेळायला बोलवायची. आणि मग आपण एकटीच खेळत बसायची. खेळायला ती कुठंही बसे आणि कसलाही खेळ खेळे. म्हणजे तिच्या खेळाला कसलं नावच नव्हतं. बहुधा ती आंब्याच्या त्या म्हाताऱ्या झाडाखालीच असे. तिथं बसून काचांचे तुकडे मांडायची, घरं उभी करायची, 3 लहानसे धोंडे रचून चूल करायची आणि मग एकटी स्वतःशी बोलत बसायची. दुसरी कुणी आपल्याबरोबर खेळणारे आहेत हे मग तिच्या ध्यानातच यायचं नाही. तिचे डोळेच असे चमत्कारिक होते की त्या डोळ्यांत पाहून वाटायचं की ती आपल्याकडे पाहतच नसावी, कुठं दुसरीकडे भलतीकडेच पाहत असावी. असले डोळे मी अजूनही कुठं पाहिले नाहीत. समोरच्या माणसाला परकी परकी करणारे ते डोळे मग स्वतःच रंगून जात. मालूच्या त्या चमत्कारिक डोळ्यांनी मी स्वतःवरच चिडून बाजूला व्हायचो. ती आणि तिचा तो झाडाखालचा खेळ मग खूपच रंगात यायचा. मालू एकटीच टाळ्या पिटायची. परकर हलकेच 2 बोटात धरून ती स्वतःभोवती त्या आंब्याभोवती नाचायची आणि केव्हा केव्हा त्या झाडाच्या मुळाशी असलेल्या ढोलीत ती बघत राहायची. काय पाहायची ते कोण जाणे. तू येणार आहेस का? कुठं? खेळायला? नाही. मग मीही खेळत नाही. नको खेळूस. वा वा, नको खेळू कशी? तुला भाजलेले चिंचोके हवेत का रे? दे, घे. मालू आत्यानं डोक्याची पट्टी सोडली का ग? आणि त्या दिवशी काय ग झालं होतं? मालूचा चेहरा भरभर कोमेजला. ती रडेल असंही वाटू लागलं. पण मग एक एक शब्द बोलू लागली. बापू देवाघरी गेले. वेंगुर्ल्याला इस्पितळात होते, तिथूनच गेले ते. आता यायचे नाहीत माघारी. का? येतील की ग? नाही, येणार नाहीत ते. देवाघरी गेलेला माणूस परत घरी येत नाही कधी. आमच्या विठू काकांनी सांगितलंय ना मला. पण आमच्या त्या गावात आलाय ना असा एक माणूस. देवळात बसलाय तो कधीचा. तू पाहिलास का रे? हो ना, मी अगदी पहिल्यांदाच पाहिला. आता किती माणसं नुसती गर्दी करून राहतात, मला पाहायलाच मिळत नाही. आई सुद्धा जाणार आहे. आत्ते जाणार आहे का? पण कपाळाची पट्टी सोडून जावं लागेल नाही का ग तिला? ते मला माहीत नाही. तिचं कपाळ खूप दुखतंय का ग? मला नाही माहिती. विचारायचं नाही का तू? मला नाही माहीत. मग मीही पुढं काही तिला विचारलं नाही. पण मला एकदम आठवण झाली. तुमच्या घरातला काळोख कमी झाला का ग? कुठून इतका काळोख जमतो? मालूने एकदा सरळ माझ्याकडे पाहिलं. मग ती आंब्याच्या झाडाकडे गेली. मला वाटू लागलं जावं देवळात आणि पाहून यावं त्या बाबाला. पण मग गेलोच नाही. बनू आत्तेच्या घरी गेलो. बनू आत्ते तर तिथं त्या मागील दाराच्या उखळाकडेच बसली होती. अजूनही एक पट्टी तिनं बांधलीच होती कपाळाला. तोंड तर अधिकच आवळून गेलं होतं. मी तिच्याशी बोललोच नाही. का कसं कोण जाणे. तिचा चेहरा पाहिला म्हणजे डोळे एकदम दुखायलाच लागायचे. बोललो नाही, पण तिच्यासमोरच उभा राहिलो. आत्तेच्या पुढ्यात गोधडी मांडलेली होती. एक एक टाका घालीत होती. लांब सुई भस्कन गोधडी शिरायची आणि आत्तेच्या चेहऱ्यावर कसली तरी दुखारी हालचाल व्हायची. आत्ते, माझ्या तोंडून एकदम निघून गेलं. काय रे, डोकं दुखतंय का ग तुझं? आत्तेनं तोंड मिटून हुंकार दिला. त्या देवळातल्या बाबाच्या पाठीला कान लावला नाही मी, नाहीतर असाच आवाज ऐकायला आला असता तिथून. मी आत्तेला मग अधिक काहीच विचारलं नाही. आत्तेनंही वर पाहिलं नाही. पण आत्ते अशी बाहेर बसते तेच मला बरं वाटलं. आतल्या काळोखात तिनं बसूच नये. मग तिचं कपाळ खूपच दुखू लागेल असं आपलं मला वाटलं. मी आत गेलो नाही. मागील दारानंच परत माझ्या घरी जायला वळलो. विहिरीकडे मोनी भागीरथी एकटीच उभी होती. ती हसत नव्हती. खरं का हो? ती तर अगदीच गप्प राहून काम करत होती. मला तर वाटलं नुसते 2 मोठाले डोळेच तेवढे शिल्लक राहिलेत. बाकी काहीच तिथं नव्हतं. भागीरथी हसायची केव्हापासून थांबली म्हणायची. विहिरीकडे उभी राहून फक्त बादलीत मोन्यानंच पाणी ओतीत होती. मोन्यानंच परत कळशी विहिरीत सोडीत होती. कशीतरीच कुठंतरीच पाहत होती. मला मध्येच वाटायचं, ही पडणार तर नाही ना विहिरीत?
हिला बोलायला येत नाही हे मला आत्ता पहिल्यांदाच खरं वाटत होतं. पण हिला हसत का नाहीस हे विचारायचं तरी कोणत्या भाषेत? मी पाहतच राहिलो. आजवर जिच्या वागणुकीत फरक पडला नव्हता अशी फक्त एकच ही होती. पण आज मात्र तिनंही आपलं नेहमीचं हसणं सोडून दिलं होतं. त्यावेळी ही जाणीवच मोठी दुःख देणारी होती. माझ्या आणि इतर मोठ्या माणसांच्या मध्ये हा असलाच एक निनावी पडदा होता. त्या पडद्यातून काही पाहावं तर तेही दिसत नसे आणि समोर जे दिसायचं ते दिसून न दिसल्यासारखं असायचं. पण सगळंच आपलं खरं वाटायचं. जे दिसे तेही खरंच होतं, न दिसे तेही खरं होतं. खोटं कशाला म्हणतात ते मुळी माहीतच नव्हतं. विठोबाच्या देवळातली घंटा उड्या मार मार मारूनही वाजवता येत नसे आणि मोनी भागीरथी हसायची बंद झाली. तिला हसवणंही अवघडच होतं. पण त्यावेळी तरी तिचं उंच उंच हसणं बंद झालं हे मला फारच लागलं. मला आपलं वाटलं आता आपल्यालाही बोलता येणार नाही. मी मग स्वतःशीच घाईघाईनं बोललो. बोलता येतंय की नाही हे पाहावं म्हणून बोललो फक्त. एक होता डोंगर, त्यात एक होतं भुयार. भुयारात आहे घंटा. हा 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 मला बोलता येतंय, मला बोलता येतंय. अगदी नेहमीसारखंच बोलता येतंय. पण मी काय बोलून गेलो? नेहमीचं बोललो नाही मी. काही भलतंच. आजोबा कधीतरी झोपेत बोलतात तसं काहीतरी चमत्कारिकच बोललो. मोठ्या भागीरथीला मग मी खूप खुणा केल्या, उड्या मारल्या, नाक खाजवलं. पण ती आपली घुम्मच. मग मी एक युक्ती काढली. बागेतल्या देवकेळीच्या झुडपामागं गेलो. काही देवकेळी फुलल्या होत्या. पातळ साईसारखी मऊ, लाल भगवी लांब गोलट पाकळ्यांची फुलं खुडून घेऊन आलो. खुणेनच ही घे म्हणालो. पण भागीरथी आपले मोठाले डोळे भलतीकडेच लावून पाणी ओढीत होती. देवकेळीची फुलं माझ्या हाताच्या पशातच राहिली. आता ह्या मोनाबाईला कशी हसवावी? भागीरथे, तुझं काय झालं? बोलता येत नाही म्हणून वाईट वाटतंय का ग तुला? मी आपला उगीचच त्रागा करीत होतो. शेवटी तिचा नाद सोडून द्यावा म्हणून मी फुलं पाथरीवरती ठेवल्या आणि घरी वळलो. काय मनात आलं न कळे. मी मागं वळून पाहिलं तर मोनी आपली एक फूल उचलून दूर भिरकावीत असताना दिसली. फूल दूर केळीच्या पानात कुठंसं पडल्यावर तिनं इकडे तिकडे पाहत नमस्कार केला. परत दुसरं फूल घेतलं तिनं. तेही तसंच भिरकावून दिलं. तिनं नमस्कारही केला. मी पाहतच राहिलो. कसला तरी चमत्कार पाहत होतो. वाटत होतं की फुलं भिरकावून संपली की मोनी हसेल, सगळी बागच खिदळायला लागेल मग. पण तसं काहीच झालं नाही. मोनी हसली नाही आणि फुलं मात्र संपून गेली. नमस्कार लोक करतात तो देवाला. पण हिनं कुणाला नमस्कार केले? फुलं कुणावरती उधळली? हिचा देव कुठं होता कोण जाणे. पण हे भलतंच वेड्यासारखं करण्यापेक्षा तिनं आपलं खळखळून हसावं हे चांगलं नव्हे का? आपण उगीचच वळून पाहिलं असंच मला वाटलं. मग मी घरातच गेलो. घाईघाईने आईला म्हणालो, भागी ग का हसत नाही? हसत नाही? नाही हसेना मेली. याला आपली सगळ्या जगाची चिंता. आज कोण भागी हसत नाही, उद्या कोण तो बावाच जेवीत नाही, परवा काही तिसरंच आणि भलतं. आपलं पान धुवून आपण जेवावं, दुसऱ्यांचं पाहायला अजून वय झालेलं नाही हो तुझं. पण भागी आजच हसत का नाही? रोज आपली एकटीच हसत असते. आता ते रे मला काय माहिती, तुला अभ्यास नाही का? भलत्या उठा ठेवी कशाला रे तुला? आई ते बघ, काय कुठे? तुझ्या नाकाच्या बोंडीला काळं लागलंय, आळसा आणू का? लागू देत रे मेल्या तिकडे, पण वाईट दिसतंय ग ते. यावर आई हसायलाच लागली. काळं लागतच रे ते, मी तरी काय करू? अगदी वडिलांसारखंच कसा रे झालास तू बाबा. आईनं मला मग खूप जवळ ओढलं. अगदी इतक्या मायेनं ती सहसा मला जवळ घ्यायची नाही कधी. तिचं आपलं सगळं लांबूनच काय ते. माया ममता अशी लांब राहूनच करायची. अगदी आत्ताही आठवतंय. पण त्या दिवशी मात्र ती कशी काय चुकली कोण जाणे. ती आपली माझे पटापट मुकेच घेत राहिली. तिच्या नाकाच्या बोंडीचं काळं माझ्या गालालाही लागलं. मग तिच्या हातांतून मी सुटलो आणि पळत पळत बाहेर आलो. आरसा घेऊन तिच्या समोर उभा राहिलो. हात मेल्या, तिनं नेहमीची शिवी घालून मग पदरानच नाकाची बोंडी पुसली. माझ्याही गालाचं काळं पुसलं. मी मग आईला विचारलं, बाबा ग केव्हा येणार ग? येतील आता गणपतीला. आणि मला काय काय आणतील ते आता मी काय सांगू तुला? मी सांगतो, चित्रांचं पुस्तक, बाजा, मातीची विष्णूची मूर्ती. हो, मग काय मजाच आहे हो तुमची. आईनं हे सांगताना डोळे का मिटले होते ते मात्र मला कळालं नाही. डोळे उघडून परत एकदा तिनं आरशात पाहिलं, केसांवरून हात फिरवला आणि मग आपल्या उद्योगाला लागली.
चुलीवरचं भाताचं आधण खतखतत होतं. मी आरशात पाहत पाहतच चालू लागलो. मोठीच मज्जा वाटत होती मला. आरशात माझंच बिंब मला दिसत होतं आणि तेही उडत्या पायांनी चालत होतं. एक दिवस तिन्ही सांजेचा विश्राम वाजंत्री भागीचा बाप आमच्या घरी आला. ओटीवरच्या कोपऱ्यात कांबळं टेकून बसला. बसताना त्याला बाबारे म्हणण्याची सवय होती. हात पहिल्यांदा टेकून मग बसायचा. कमरेतून वाकल्यामुळं त्याला हा त्रास व्हायचा. आजोबा संध्या आटोपून नुकतेच उठले होते. मी विश्राम आल्याचं सांगताच त्यांनी धावळी बदलून पंचा कसला. काय विश्रामा, आज 3 सांजेचा कसला आलास? नगारखान्यातून इलय. बाबाजी काय म्हणतात? काय म्हणतले? आधी पहिल्यांदा बोलाक तर व्हयेत ना, मग सांगतीत. कानशिलावरचो हाताचो तळवो उतरूकच बघनत नाही मा, मगे कुठून आलाय कोण जाणे. आजोबा स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले आणि विश्रामानं डोकीला हात लावला. भागीच्या घरची काय म्हणतात? वशाडी येऊ त्यांच्यावरती. 3 सांजाचा अभद्र बोला नये, पण येता माझी बेर मगे. पण माझ्यावर मतर. विश्राम मग खुरमांडी घालून राहिला. त्याला पुढं काही बोलायचं होतं, पण त्याला बोलणं कठीण जात होतं. खूप कठीण जात होतं. का रे गपसा झालास? जरा बाहेर येवा म्हणजे सांगतय. म्हातारपणात बघूचा येला ह्या. आणि कमरेतून वाकलेला विश्राम मोठ्या कष्टानं उठला. वाटत होतं की तो खूप उंचावरून पडून ठेचकावून आलाय हिथं. विश्रामनं कोपऱ्यातली काठी उचलली आणि खयातल्या म्हाताऱ्या आंब्याच्या झाडापाशी जाऊन उभा राहिला. मागोमाग आजोबाही गेले. मला मोठं आश्चर्यच वाटलं. काहीतरी फारच वेगळी गोष्ट घडत होती. मला मात्र त्याचा थांगच लागत नव्हता. मी चोर पावलांनी हलकेच खयात गेलो आणि झाडाच्या मागं राहिलो. अगदी त्या दोघांनाही दिसणार नाही अशा बेतानं लपून राहिलो. आजूबाजूला झाडांच्या सावल्या सावल्या एकमेकात गुंतागुंत झाल्यासारख्या पसरल्या होत्या. काळोख अजून इतका दाट झाला नव्हता, पण समोरच्या माणसाला पाहता ओळखता येणार नाही इतकी सावल्यांची विचित्र गुंतागुंत मात्र झाली होती. हां, आता सांगतय काय तर, कर्म माझा दुसरा काय, पण भागी त्याच्याजवळच गेली हे तरी खरं कशावरून? रातचा तुमच्या घरसून जेवण घेऊन जाता मा आता जेवण तोच जेवतात आतांनू. म्हणजे ती रात्रीची नगारखान्यात जाते की काय म्हणायचं? पहिल्यांदा गेला ता मातर भोळ्या भावान. मोना झाला म्हणान काय झाला, गोवागेर जाऊची ओढ सुटात कशी? त्याच्या जीवाक वाटला असात. बावा असा नमस्कार केलो तर पावात देव, पण आता मात्र ह्या कायचे कायच झाला हा. माझा काही विश्वास बसत नाही बघ, पण काय सांगावं असेल सुद्धा. तू रे कशाला खोटं सांगशील? छे छे छे, खोटा एक शबूत नाही. विठोबाच्या पायावर हात ठेवून सांगान. आज कसो झाले तरी 50-60 वर्षात सनय वाजवतोय मी त्या देवळात. खोटा कसा सांगान? आणि ताबी तुमका? आजोबा विचारात पडल्यासारखे वाटले. मी काही फार वेगळं ऐकत होतो. हल्ली आमच्याकडे मोनी भागीरथी येत नसे. ती काय येत नसे हे त्यावेळी मला कळलं नाही. मी नेहमीप्रमाणे सगळ्यांना विचारलं, पण कुणी काही अक्षरच सांगेना. आत्ताही हे दोघे काय बोलता हे तेही मला कळत नव्हतं. फक्त भागी बावाकडे जाते एवढं कळलं. नवऱ्याच्या घरून भागीला परत बोलावणं येतं म्हणून ती जाते एवढंही मला कळलं. पण त्यात तिची काय चूक होती हे मात्र कळेच ना. आमच्याकडून भागी जेवण न्यायची, ते ती बावाला जेवू घालते यात कुठं काय बिघडलं? चांगलंच करते की ती. बावाला जेवू घातलं की बावा प्रसन्न होईल आणि मग भागीला तो वाचाही देऊन टाकील. मग तिचा नवरा घेऊन जाईल तिला माघारी. इतक्या या गोष्टी साध्या असताना हा कमरेतून वाकलेला विश्राम असा कष्टी का होतोय तेच कळेना. आणि तो बावा बिवा कोणच नाही हा. तो गवय असा गवय, येडो गवय, बोलता मुसलमानी. तो बोलतो हे मात्र खरं नाही वाटत मला. मी ऐकलंय या कानांनी. एक दिवस रातचो पहारूच ठेवलंय म्या. ह्या माझा मोना जेवण घेऊन नगारखान्यात गेला. बाबान कानावरचो हात काढल्यान आणि मग म्हणता कसो, नहीं नहीं, ओ सूर कहा गया मालूम नहीं. जान जाती तो ठीक होता लेकिन ओ सूर गया. हाय हाय. अगदी तोंडपाठ केलाय मी. हे वाक्य मला अजिबात कळलं नाही. कसली भाषा होती हे फक्त कळलं. त्याचा अर्थ आत्ता कळतोय. पण त्यावेळी मात्र मला या मोठ्या माणसात आणि आपल्यात केवढं तरी अंतर आहे आणि त्यांची आणखीही एक नेहमीहून वेगळी भाषा आहे असंच वाटलं. भागी आता घरीच असते का रे? होय, डावो पाय मोडून ठेवलंय म्या. ठार का नाही केलंस तिला? आजोबा काय बोलताहेत हेच समजेना मला. विश्रामनं आधीच तिचा डावा पाय मोडून ठेवला आहे आणि आजोबा वर आणखीन सांगताहेत तिला ठार का केलं नाहीस म्हणून. मला मोठ्यानं आजोबांना काही विचारावंसं वाटलं, पण मी तर सारं चोरून लपून ऐकत होतो ना.
आजोबा इतकं वाईट बोलतील हे एरवी मला स्वप्नातही खरं वाटलं नसतं. पण ते विश्रामला काही भलतंच सांगत होते. चिडून दबल्या आवाजात सांगत होते. विश्रामनं भागीचा डावा पाय मोडून ठेवलाय. मला आठवलं. मी एकदा विहिरीच्या काठावर बसलेल्या साऊ मांजरीवर दगड मारला होता. साऊ मांजरी विहिरीच्या काठावर अगदी टप्पून बसली होती. समोरच्या केळीत एक चानी बसली होती. साऊचं लक्ष होतं त्या चानीवर. मी चानी दिसली की तिचं शेपूट कसं मिळेल याचाच विचार करायचो. साऊनं चानी पकडली तर मी सगळी चानी मटकावून टाकील. मग मला त्या चानीचा शेपटा मिळणार नाही म्हणून एक दगड घेतला आणि साऊवरती भिरकावला. चुकून दगड लागला साऊच्या तंगडीला. मागचा पायच मोडला तिचा. विहिरीत पडली नाही हेच नशीब म्हणायचं. पण नंतर खूप दिवस ती सरपटल्यासारखी चालायची. म्याऊ म्याऊ करून करुणपणाने ओरडायची. ते बघून वाटे की त्यावेळी विहिरीत पडली असती तर किती बरं झालं असतं. कधी कधी कोवळ्या उन्हात बसून तो दुखीचा पायच चाटीत असायची. तिचं चालणं तर बघवतच नसे. भागीही मुडक्या पायानं सरपटत असेल. मोन्या भागीचे एकाएकीच असं काय झालं कोण जाणे. वाकल्या कमरेच्या विश्रामानं तिचा पाय मोडून ठेवला होता. तो बाबा बोलला नसता तर बरं झालं असतं. पण बाबा प्रसन्न झाला असता. भागीला वाचा मिळाली असती. तिला ऐकूही आलं असतं मग. बाबाच्या मनात कुठंतरी हजार भुंग्यांची भुणभुण चाललेली आहे. तीही तिला ऐकायला आली असती मग. बरा तर येतय म्या. हे पण बाबाला काही त्रास देऊ नकोस. त्याला सांगून पाहू. बाबा रे तू जा कसा. समजुतीनं घेतलं तर ठीक नाहीतर मग पुढचं काय करायचं ते बघू. मी चटकन बाजूला झालो. आजोबा ओटीवर गेले आणि विश्राम काठी टेकीत टेकीत उतरणीवरून चालू लागला. खूप वाकून वाकून चालत होता. मला सारखं वाटत होतं जावं याच्या मागून, जावं भागीला पाहून यावं, बाबाला पाहून यावं. पण मी गुपचूप ओटीवर येऊन रामरक्षा म्हणत बसलो. आजोबा शतपावल्या घालीत होते. मध्येच शंभो शंभो म्हणत होते. त्यांच्या चेहऱ्याकडे मी अधूनमधून पाहत होतो. पण त्यांचं तोंड काहीतरीच झालं होतं. दुसऱ्या दिवशी मी भागीच्या मांगरात गेलो. समोरच विश्राम बसला होता. समोर होतं एक मडकं. मडक्यावर होता एक फडका आणि त्यातून फुटकार ऐकायला येत होता. मला पाहताच विश्रामनं चटकन मान वर केली. फळकुटं पुढं टाकून म्हणाला, बस गा. मडक्यात काय हा? नागोबा. नागोबा? तू धरतोस नागोबा? खूप वर्षा झाली. आता म्हटला धरूचो एखादो. भाग्या हली तुमच्या गिर जाणा नाही मा. म्हणान धरल्यान. आता तुमच्या सारख्याच्या दारार फिरवतले. पोट तर भराक वयाना हा भाग्या. विश्राम पुढं काही न बोलताच मडकीच्या तोंडावर एकटक पाहत राहिला. त्याचे डोळे नेहमीहून वेगळेच दिसत होते. गरगर फिरत होते. भागी कुठं? भाग्या पडला पाय मोडले होतेचो. चला केणा नाय काय करीत बापडा. विश्राम मडकीचा हलणारा फडका ताणीत होता. आतून पुन्हा पुन्हा फुतकार ऐकू येत होता. मला वाटत होतं त्या फुतकारानंच फुटून जायची ती मडकी. नागोबा फिरून पैसा मिळवण्यापेक्षा सनईका नाही वाजवीत. विश्रामची मान परत एकाएकी उचलली गेली. तो माझ्याकडे पाहतच राहिला. त्याला काय वाटत होतं कोण जाणे. गरगर फिरणारे डोळे विसावले होते. तू लेकरू असत झिला. जा बघू आपलो घरा लागी. विश्रामनं परत मडकीकडे डोळे वळवले. पुढ्यातलं मडकं आतल्या नागाच्या हालचालींनी डुलत होतं. बराच मोठा आहे का? होय बघतलस. पण नको. जा जा झिला तू. इथून जा. विश्राम पुटपुटला. मी उठलो आणि विठोबाच्या देवळाच्या दिशेने माडांच्या सावल्यांतून चालू लागलो. देवळाकडे निघालो. विठोबाच्या देवळाच्या कळसावर एक कावळा बसला होता. भर उन्हाचा एकटाच कळसावरून ओरडत होता. इतर कावळे कुठे गडप झाले होते कोण जाणं. उन्हाचे कुठे सावलीत लपले होते. मी देवळात गेलो तर सभागृहात कुणीच नव्हतं. फक्त मालू एका खांबाशी टेकून बसली होती. कसली कसली पानं मांडून खेळत होती. गाल अधिकच लाल रातांब्यासारखे झाले होते. माल्या? मालूचं लक्षच नव्हतं. ती आपली इवली उली लांब बोट त्या पानांवरती काही मंत्रांप्रमाणे पुटपुटून टेकत होती. ती कुठं बसली होती हेही तिला आठवत नसावं. माले मालू मालू. मी ओरडलोच. मालूनं वर दचकल्यासारखं पाहिलं. कसल्या कसल्या रंगीबिरंगी पट्ट्या जोडून तयार केलेला परकर झाडून ती उठली. काही चिमुकली पानं इकडे तिकडे विखुरली. ये तुला किती ग शोधायचं. ती रागावून बोलत होती की काय न कळे. भागीला बघायला गेलो होतो. पण तू कुठं गेला होतास? त्या वेडाबाईचं मी काय सांगितलं इकडे लक्षच नव्हतं. तिचे डोळे आपले नेहमीसारखे गारच राहिले. आपण बाबाला बघून येऊ चल. नको रे बाबा. मला त्याची भीती वाटते. अगं तू माझ्या मागं मागं राहा ना.
तू सुद्धा जाऊ नकोस वर. आणि हे पहा, घरी जायला खूप उशीर झाला नाही का? अगं पण नगारखान्यात जायचं आणि बाबाला बघून पटकन निघून यायचं, मग सरळ घरी. तू जा वर, मी बसेन इथंच. आणि माझ्या उत्तराची वाट न पाहता ती खाली बसलीच. खांबाला टेकून राहिली. परत उठली आणि तिने इकडची तिकडची 4 चिंचा फणसांची पानं गोळा केली. बघता बघता ती खेळू लागली. तिचे डोळे फक्त त्या हिरव्या इवल्या पानांभोवतीच फिरू लागले. आणि तिच्या गावचाच नव्हे असा होऊन मी उभा राहिलो. पाय आपटीत मग जिन्याकडे गेलो आणि हलकेच मग एक एक पायरी चढून वर गेलो. बाबा कानावरती हात ठेवून बसला होता आणि अलीकडे खूपच रोडावला होता. डोळे मिटलेलेच होते. तोंडाचा आही वाचलेला होता. समोरचा पिंपळ सळसळत होता. कठड्यावरती 4-5 चाण्या झुपकेदार करड्या शेपट्या उचलून टुकूटुकू पाहत होत्या. आता चाण्या बाबाला भीत नव्हत्या. पिंपळाच्या फांदीसारखाच तोही एक, असंच त्यांना वाटत होतं. मला वाटलं एखादी बाबाच्या खांद्यावरही चढत असावी. मी कोपऱ्यात उभा राहिलो. बाबाला न्याहाळू लागलो. अलीकडे कुणी बाबाच्या दर्शनाला येत नसेल का? पण नगारखान्यात धूळ दाटलेली नव्हती. कोणी येत जात असल्याचं चिन्ह दिसलं नाही. थोड्या वेळाने खूपसे भुंगे लाकडाची बार पोखरताना करतात तसला भुणभुण आवाज येऊ लागला. सगळ्या चाण्या पट्टापट उड्या मारून पिंपळाच्या झाडात दिशेनाशा झाल्या. बाबाच्या पाठीवरच्या फाटक्या चिंध्यांतून थरथर दिसली. मला वाटलं जावा आणि लावावा त्याच्या पाठीला कान. पण छे, धीरच झाला नाही. मी मग डोळे दुखू लागले तसा खाली आलो. मालू खेळतच होती. खांबाभोवती डोळे मिटून कमरेवरती हात ठेवून ती फिरत होती. हे मालू. मालू आपली फिरतच होती. अगं ये मालू. मालूनं मग स्वतः भोवती एक गिरकी घेतली. रंगेबिरंगी परकर एकदम फुलल्यासारखा दिसला. मालू. मी ओरडलो तशी मालू परत शुद्धीवर आली. घंटा वाजवता येईल का ग तुला? तू वाजव. मला नाही ग वाजवता येत. येईल, हे बघ, मी अशी ओणवी राहते, तू माझ्या पाठीवर उभा राहा. छान युक्ती काढलीस. आम्ही दोघं गाभाऱ्यात गेलो. बऱ्याचशा पाकोळ्या चिकचिक करीत वरच्यावर वाटोळ्या फिरत होत्या. मी 2-4दा उड्या मारून पाहिल्या आणि मालू घंटेखाली ओणवी उभी राहिली. मी तिच्या पाठीवर पाय ठेवला तर तिची पाठ खूपच मऊ लागली पायाला. मला वाटलं खूपशी गुलाबाची फुलं तर नाहीत ना पायाखाली. नको, मी नाही घंटा वाजवीत. का रे? अरे पण का? नाही म्हणतो ना मी. नाही तर नाही, चल आपली घरी जाऊ. मालूच बरीच रागावली होती. मला वाटलं ही आता कधीच माझ्याशी बोलणार नाही. एरवी तरी काय तिची नजर सगळ्यांनाच परक्या परमानच पाहते. नाही बोलली तर नाही. आणि आम्ही दोघंही घरी आलो. या राजश्री या, गाव झोळून झाला वाटतं. आजोबा ओटीवरूनच ओरडले. मालू घुम्या घुम्याच आपल्या घराकडं वळली. दिवे लागणीचा विश्राम वाजंत्रे आमच्या घरी आला. मी परवचा म्हणून नुकताच उठलो होतो आणि आजोबा स्तोत्र गुणगुणत शतपावल्या घालीत होते. दिवे नुकतेच लागत होते. ओटीवरच्या रिपींतून खालच्या गावांतले झाडामाडांतून दिसणारे दिवे काजव्यांसारखे दिसत होते. देवळातली सनई आटोपून विश्राम आला होता. नेहमीसारखी त्यांना आल्याबरोबर आजोबांना खळ्यातून हाक दिली नाही. तो वाकल्या कमरेनं खळ्यातल्या खळ्यात रेंगाळत राहिला. आजोबा खाली खळ्यात गेले व मग दोघे जण म्हाताऱ्या आंब्याच्या आड जाऊन उभे राहिले. तिथल्या सावल्या बऱ्याच गुंतागुंतीच्या असत. मी हलकेच पाय न वाजवता दुसऱ्या वाटेनं आंब्याच्या माग माग अंग चोरून राहिलो. जीवाचे कान करून ऐकत राहिलो. खूप वेळ नुसतीच कुजबूज ऐकू येत होती, पण कुजबुजीचा अर्थ कळत नव्हता. म्हातारा आंब्याचं झाड सळसळत नसेच कधी. तेही माझ्यासारखंच या कुजबुजी ऐकून ऐकून स्तब्ध तर झालं नसेल ना. खूप वेळ मी ऐकत होतो आणि मला काहीच पत्ता लागत नव्हता. पण तिथून मागं पाऊल घेण्याची मात्र इच्छाच होईना. आजोबा आणि विश्राम एकमेकांसमोर उभे राहून इकडे तिकडे दचकल्यासारखे पाहत पाहत कसला तरी कानोसा घेत आहेत आणि एवढं काय कुचपुचत आहेत तेच मला कळेना. झाडाखालच्या सावल्या खूपच गुंतागुंतीच्या झाल्या होत्या आणि त्यात आमच्या तिघांच्या सावल्या सापडल्या होत्या. विश्रामा, बरं केलं नाहीस. पण असं होतं, त्याला तू आणि मी तरी काय रे करणार. आता हुंदके देऊन काय फायदा. केलंस ना, आता मुकाट्यानं सगळं सहन कर. किती झाला तरी माझ्या पोटचो गोळो हो, माझ्याच हातांनी. हे बघ, असा अंग गाऊन बसलास तर हे गावभर होईल. आणि मला सांगितलंस ते सांगितलंस. आता आणखीन कुणाला जाऊन सांगू नकोस. नाय नाय तातांनू, या आंब्याकडे सोपला हा माझा रडना कडना. ही सनय असा. इल्लो हुनको हितूर फोडीन. विसराक होवचा नाय, पण विठोबाच्या देवळातलं वाजंत्री मी. त्या देवाक सगळा कायता माहीत हा.
पोटोसी रवता नाय तरी मी त्याका ह्याच प्रायश्चित दिला असतंय. कुळाक बट्टो लावल्यान तिनं. आणि मला दिसलं नंतर विश्राम खूपच वाकला. तो म्हातारा नुसता हलत थरथरत होता. आजोबा उभे होते आणि खालच्या झाडीतले दिवे का कोण जाणे मला भागीच्या टपोऱ्या शून्य डोळ्यांसारखे उदास उदास जड जड भासत होते. तो बाबा एकाएकी आला आणि एकाएकीच नाहीसाही झाला होता. साप चावून भागी देवाघरी गेली ही वार्ता खूप दिवस गावात चर्चेचा विषय झाली होती. प्रत्येक जण कुठं ना कुठं एकमेकांच्या कानात काही ना काहीतरी कुजबुजत आणि बागेसारखं मोन तोंड करून पुढं जात. मला आठवत होतं मी एक दिवस विश्रामा घरी बागेला पाहायला गेलो होतो. विश्राम मडक्यात साप घेऊन बसला होता. मला भीतीच वाटली होती. विश्रामचे डोळेही तेव्हा चमत्कारिकपणे गरगरले होते. त्यानंतर गावात दुपारच्या वेळी त्यानं साप खेळवले होते. लोक म्हणाले विश्रामानं खूप वर्षानंतर साप धरायला सुरुवात केली. त्याला काय अविचार सुचला होता कोण जाणे. विठोबाच्या देवळात वेळी अवेळी ही सनई ऐकायला यायची. आजोबा कान लावून ऐकायचे. त्यांचा हात आपोआपच डोळ्यांकडे जायचा. पंचाची निरी ते आपल्या डोळ्यांना लावायचे. ते सूर कधीही ऐकायला यायचे. कधीही, अगदी मध्यरात्री सुद्धा. भागीच्या डोळ्यांइतकेच ते सूर या गावावेगळे होते. भागी हसायची, खळखळून हसायची, पण तिचे डोळे मात्र तटस्थ परक्यासारखे राहायचे. हे सूर सुद्धा, भिंतीवरचं चित्र, त्या काचेतली हिरवी निळी काळोखी, त्यातलं लाल छपराचं घर, हे सारं त्या सुरांइतकंच.